राज्याचा हाल हवाल ऐकवण्यासाठी एक प्रधानजी गेलेत राणी साहेबांकडे. बघूयात राज्याची काय आहे स्थिती. या जोडीला आतापर्यंत मिळालेले आहेत 53 गुण. तेव्हा येत आहेत आनंद आणि क्षिते. याहू याहू. कुणीही मला भावलं म्हणा अथवा बुजगावणं म्हणा, आम्ही राणीच्या तालावर नाचत राहू. कुणीही काही म्हणा. याहू. काय काम आहे सकाळी सकाळी? राणी सरकार, मुजरा राणी सरकार. इन्हीं लोगों ने ले लीना दुपट्टा मेरा. इन्हीं लोगों ने ले. राणी सरकार, तो रात्रीचा मुजरा नाही म्हणलं, सकाळचा दरबारी मुजरा राणी सरकार. बस आता किती वागताय? कणा मोडेल. तुमच्या राज्यात मोडायला काना शिल्लक आहे का आमचा? काय लोचा झालाय बोला. लोचा? वा वा राणी सरकार, तुम्ही बोलायला लागला की आमची भाषा. अहो आता इटली काय इथली काय नि तिथली काय. खुर्ची असेल की सगळ्या भाषा येतात. ते बी खरंच आहे म्हणा. महाराज नाही येत का घरात? चौकशी करताय का खात्री? नाही नाही, तसं काय नाही. मला जरा महाराजांना भेटायचं आहे. मला पण त्यांना जरा भेटायचंय. तुम्हाला भेटले की पोचवा त्यांना. भेटले लगेच पोचवू का? अहो महालात पोचवा. हा नाही ते बरोबर आहे, पण गेलेत कुठे महाराज? गेले असतील कुठेतरी फुंकायला. काही उकिरडे विड्या. एवढा मोठा राजा आणि बिडे फुकतोय बघा. मंदी आहे ना. अरे बापरे, मंदीचं कळलं का काय बाईला? आर्थिक मंदी आहे. काटकसरीचा फतवा काढलाय ना त्यांनी. वय वय वय. तुमचं काय? नाही मी चुरटच ओढतो. फुंकायचं नाही हो. काम काय? हा जरा बारचं काम आहे. कुठल्या बारचं? चांदणी बार, सपना बार, स्वीटी बार? नाही हो, त्यो बार नाही. राणी झाली परी पूर्वीचा धंदा विसरत नाही बाई. अहो बार म्हणजे दरबार. दरबारचं काम आहे. जरा सल्ला मसलत करायची होती महाराजांशी. मग आमच्याशी करा की सल्ला मसलत. आमच्याशिवाय त्यांचं पानही हलत नाही. तुम्ही अख्खा राजा हलवताय, पान कुठलं घेऊन बसलाय? प्रधानजी, जी बाई पुरुषाला बोटावर नाचवत नाही ती बाई कसली? करेक्ट आहे राणी, तुला सांगतो. माफ करा राणी, माफ करा. म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे, आज पत्तर ह्यो देश जो आहे तो बायकांनीच चालवलेला आहे. म्हणजे बघा ना, 150 वर्ष राणी विक्टोरिया, त्याच्यानंतर जय हिंद, आणि त्याच्यानंतर त्याचा वारसा होऊन तुम्ही. बरोबर बरोबर बरोबर. आता कामाचं सांगाल? हा काम असं आहे की बाहेर एक शिष्टमंडळ आलेलं आहे. आता शिष्ट लोकांना बोलावताच कशाला तुम्ही? अहो न बोलवता येत्यात त्यांना शिष्ट म्हणतात ना. तसं युपी बिहारहून न बोलवता एक शिष्टमंडळ आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, इकडं मुंबईला यायला त्यांच्याकडनं गाड्या कमी आहेत. फक्त 42च गाड्या येतात. त्यामुळे माणसांचे लोंढे पाठवायला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे तिकडनं येताना इकडं गाड्या वाढवा. एवढंच आहे ना? नाही हो, एवढंच नाही आहे. त्यामुळे इकडं महाराष्ट्राचं मंडळ आहे, त्यांनी सांगितलेलं आहे आता येणाऱ्या गाड्या नको, जरा जाणाऱ्या गाड्या पण वाढवा. अहो मग सोप्पं आहे. काय बरं? युपीहून ज्या गाड्या इथं येणार आहेत ना त्या रातच्याला वाढवा, म्हणजे कुणाला काही दिसायचं नाही. आणि मुंबईहून ज्या गाड्या युपीला जाणार आहेत ना त्यांना दिवसा ढवळ्या वाढवा, म्हणजे सगळ्यांना सगळं दिसेल. आहे का डोकेबाज बाई, आहे का? वा 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 बाई, खरंय तुमचं, खरंय तुमचं. आता पुढचा प्रॉब्लेम सांगता? पुढचा प्रॉब्लेम असा आहे की ईशान्यहून 3 जण मंत्री आलेले आहेत. त्यांना एकाच वेळा एकाच राज्याचं मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यांना म्हणावं संगीत खुर्ची खेळा. जो पहिला खुर्चीवर बसेल तो मुख्यमंत्री होईल. संगीत खुर्ची? काय आयडिया काढली बघा बाईनी. अरे सोनियाच्या दारी जमले पुढारी, सोनियाच्या दारी जमले पुढारी, सीएम व्हायची मारामारी रे. संगीत खुर्चीची ही तरह न्यारी, संगीत खुर्चीची ही तरह न्यारी, संगीत खुर्चीची ही तरह न्यारी, संगीत खुर्चीची तरह. खेळून झालं? हा हा झालेला हा.
पुढचा प्रॉब्लेम सांगता? पुढचा प्रॉब्लेम असा आहे की आपलं शेजारचं राष्ट्र जे आहे ते फारच कारवाया करतंय. बायाच गेलेलं राष्ट्र आहे ते. हा. पण आपल्याला शिकवलंय की नाही शेजाऱ्यांवर प्रेम करायचं म्हणून. हा मग या जरा इकडे. हो. मी काय म्हणते, आपल्याकडचे काही आंबे पाठवून द्या त्यांना. काय बाई आहे, अरे तिकडनं ते मोठमोठे बॉम्बे फेकतात आपल्यावर, आंबे कुठे पाठवतात त्यांना आता? अहो इकडं महागाई वाढलेली आहे देशात. अहो महागाईचा नारळ कृषी मंत्र्यांच्या डोक्यावर फोडा. असं काय करताय आता? डिझेल पेट्रोल सगळ्याचे भाव काढलेले आहेत. डिझेल पेट्रोल सगळ्याचे भाव आहेत ना 15 रुपयांनी वाढवा हा. आणि मग 5 रुपयांनी कमी करा. अरे पण असं मग विरोधक चिडतील. त्यांना रातच्याला बोलवा, चहा पाणी. अरे पब्लिकचं काय हो पण? अहो पब्लिकला कोण विचारतं इथे? हे मात्र खरं आहे, यांच्या राज्यात पब्लिकला विचारते कोण? बघा बाई कशी हुशार आहे, पटापटा पटापटा सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. आता तुमचा पण प्रॉब्लेम मी असा सॉल्व्ह करणार आहे. माझा काय प्रॉब्लेमच नाहीये. आहे ना? काय? तुमचं आता वय झालंय प्रधानजी. काय काय बोलताय, जर तिकडे चल दाखवत. VRS घ्यायची आता. मी मग VRS घ्यायची? मग? आणि काय करायचं काय? राज्यपाल तरी व्हायचं, नाही तर मग पुण्याला बदली. पुण्याला बदली? असे हाल करू नका, असे हाल करू नका. बघा बघा आमचे कवी मित्र नायगावकर म्हणलेले करेक्ट आहे. काय? निवृत्त नोकरांचे बरं का, निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले. काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले. आता एक काम करा, बोला. माझ्या जागी माझ्या पोराला तुम्ही इथं लावून घ्या. म्हणजे लावून घ्या म्हणजे इकडं माझ्या जागी त्याला नोकरी द्या. हो. आणि मग आमच्या युवराजांचं काय करू? त्यांना वनवासाला पाठवू? अहो तसं काय करताय? तुमच्यावर आहे ना, काय कळतंय? लहान आहेत अजून ते. कुठं जायचं, काय करायचं, कसं राहायचं काय कळतंय का? मला सांगा, या देश सांभाळण्यासारखं त्यांच्यात आहे काय? तो गोरा आहे, चष्मा लावतो, खादीचे कपडे घालतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या घराण्याचं आडनाव लावतो. हा देश चालवायला ह्याच्यापेक्षा जास्त हवंय काय? डोकं फिरलं या बाईचं, डोकं फिरलं या, डोकं फिरलं या बाईचं, डोकं फिरलं या. अहो वेठीच धरलं या देशाला, वेठीच धरलं या, वेठीच धरलं या देशाला, वेठीच धरलं या. आणि आता ऐकूयात परीक्षकांचं मत. तुम्ही दोघांनी अप्रतिम ऍक्ट सादर केलात. जे तुमचं म्हणणं होतं, जे तुम्ही मांडू बघत होतात ते आमच्यापर्यंत पोचलं. आणि क्षिती, तू खूप गोडली दिसतेस. आणि मला वाटतं तुझ्या दिसण्यासाठी मला चॉकलेट द्यायला. आनंद, यू आर ऑन फायर. यू आर ऍब्सोल्युटली ऑन फायर. क्या बात है, फॅन्टॅस्टिक जॉब आनंद. थँक्यू. खूप छान. क्षिती, तू खरंच खूप गोड दिसतेस. तू खरंच राजकुमारी राजकन्येसारखी दिसतेस. व्हेरी गुड. पण म्हणजे तुझा परफॉर्मन्सही उत्तम होता. पण हा ऍक्ट पण आनंदचा होता स्क्रिप्ट लेवल. आणि आनंद, तू तो वाजवलास, ह्याच्याबद्दल काही वादच नाही. अनेक आम्हाला कळलेल्या जागा आणि काही न सांगण्यासारख्या जागा तू काढल्यास, त्या सगळ्या आमच्यापर्यंत पोहोचल्या. त्याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन. गॉड ब्लेस यू. थँक्यू. परीक्षकांचे गुण आहेत गुलदस्त्यात, ते आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहेत. तेव्हा तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.